गणपती बाप्पा मोरया. सोन्याच्या पावलाने येणारी श्री महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य, धनधान्य, समाधान व उदंड आयुष्य देवो. गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. ज्येष्ठ गौरी पूजा. श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते. गौरी पूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचं व्रत मानण्यात आलं आहे. गौरी पूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो. याला महालक्ष्मी पूजन असंही म्हटलं जाते. संस्कृतमध्ये गौरी म्हणजे 8 वर्षाची अनागत अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे गौरी उज्ज्वल वर्णाची, पुराणानुसार पार्वतीचे एक नाव. भाद्रपद महिन्यातील श्री गणेशाच्या पाठोपाठ गौरीचे आगमन होते. 3 दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबग ही सर्वत्र पाहायला मिळते. जाणून घेऊया गौरी आवाहन कधी आहे, शुभ मुहूर्त आणि तिथीबद्दल. गौरी आवाहन तिथी. ज्येष्ठ गौरीचे आवाहन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला असते. यंदा महालक्ष्मीचे आगमन हे 10 सप्टेंबरला मंगळवारी असणार आहे. या काळात वेगवेगळे तयारीपासून दारात रांगोळीपर्यंत घरोघरी गौरीचे आगमन पाहायला मिळते. गौरी आवाहन शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ही 9 सप्टेंबरला रात्री 9:53 सुरू होणार आहे, तर 10 सप्टेंबरला रात्री 11:11 संपेल. उदय तिथी अनुसार गौरीचे आगमन हे 10 सप्टेंबरला मोठ्या थाटापाठात होईल. गौरी आवाहन महत्त्व. हिंदू पंचांगानुसार घरातील मुख्य द्वारापासून ते गौरी स्थापनाच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावे. येताना लक्ष्मी पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात. गौरीचे आगमन करताना ते वाजत गाजत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध, दुभत्याची अशा गोष्टी आवर्जून दाखवात. महाराष्ट्रातील काही भागात सुगड्याच्या तर काही ठिकाणी मुखवाट्याच्या गौरी बसवल्या जातात. या दिवशी ज्येष्ठ आणि कनिष्ठा या दोन्ही गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई तर काही ठिकाणी बहीण संबोधलं जाते. दनकथनानुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे, म्हणून काही भागात ह्या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते. गौरी गणपतीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. गौरीच्या आगमनाच्या दिवशी विशेष उपाय केल्या आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही. नोकरीसह व्यवसायात भरभराट येते. त्यामुळे आगमनाच्या दिवशी काही विशेष उपाय केलास तर तुमचं नशीब फडफडून शकते. तुमच्यावर आयुष्यभर लक्ष्मी कृपा असणार आहेत. करा हे 11 अतिशय प्रभावी उपाय. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही. असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर पहा, हे 11 अतिशय प्रभावी उपाय आहेत. तर मित्रांनो, हे उपाय तुम्हाला कुठल्याही दिवशी करायचे आहेत. तर हे उपाय आपण जर केले तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्याला कधीच कुठली गोष्टीची कमी पडणार नाही. तर पहिला उपाय आहेत की घरात कायम पैशाची चणचण भासत असेल तर आपल्याला ज्येष्ठ गौरीला नवा झाडू अर्पण करून घ्यायचा आहे आणि तो झाडू चौकात टाकून द्यावे. दुसरा, घरात अनुचित घटना घडत असतील तर आपल्याला काय करायचं आहे, एक निंबूवर लोंग खोचून डोक्यावरून 7 वेळा उतारून ज्येष्ठ गौरीला अर्पण करावे. तिसरा, आरोग्यासाठी. जर उत्तम आरोग्यासाठी
ज्येष्ठ गौरीला अर्पण केलेला काजळाचा टिळा कापडावर लावावे. चौथा, प्रगती साधण्यासाठी. जर आयुष्यात प्रगती साधण्यासाठी ज्येष्ठ गौरीला अर्पण केलेले उडीद गरीब महिलाला दान करावे. पाचवा, कुटुंबात वाद मिटवण्यासाठी. ज्येष्ठ गौरीला 6 लवंग अर्पण करून ते कपुरामध्ये जाळावेत. 6, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी. ज्येष्ठ गौरीला निळे कण्हेराचं फूल अर्पण करावे. 7वा, नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी. ज्येष्ठ गौरीला लवंग अर्पण करून ते ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवावेत. 8वा, शैक्षणिक प्रगतीसाठी. ज्येष्ठ गौरीला तेजपान अर्पण करून ते सॅगमध्ये ठेवावे. व्यापार व्यवसायात. 9वा, व्यापार व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ गौरीला 11 बदाम अर्पण करून कामगारांना प्रसाद म्हणून द्यावे. 10वा, उत्तम लव्ह लाईफसाठी. काळ्या सकेज पानाने कागदावर प्रियसी आणि प्रियकराचे नाव लिहून ज्येष्ठ गौरीच्या चरणी ठेवावे. 11 आणि शेवटचा, तो उत्तम वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने शिवमंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करावे. तर हे असे 11 अतिशय प्रभावी उपाय आहे. तर हे उपाय तुम्ही न विसरता घरात करावे. तुम्हाला घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्यभर कधीच कुठली गोष्टीची कमी पडणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. आणि कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. माता लक्ष्मीचा जयघोष करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम माता लक्ष्मी की जय. ओम माता लक्ष्मी की जय. ओम गणपती बाप्पा मोरया.